धन्यवाद अजित पाटील सर. चला, वेळ कमी आहे मित्रांनो. असं नाही की केळव्यामध्ये 8 वाजता सूर्यास्त होतो. 5:45 सूर्यास्त होणार आहे. त्याचमुळे अजून 3 सामने पूर्ण करायचे आहेत. तर प्लीज 2 बॅटर्स इन व्हा लगेच. चला, 2 बॅटर्स इन व्हा. व्यासपीठावर सन्माननीय स्वप्नीलजी भोईर साहेब उपस्थित आहेत. मायखोपचे उपसरपंच, त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर आयोजकांच्या शुभ हस्ते करतोय. प्रत्येकाचं येणं आयोजकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते समर्थन खूप महत्त्वाचं आहे. ती साथ महत्त्वाची आहे. आणि व्यासपीठावर सन्माननीय स्वप्नीलजी भोईर याचा सन्मान आपण पाहतोय आणि सन्मान करतील जयेश भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय स्वप्नीलजी भोईर जे उपसरपंच आहेत मायखोपचे, त्याचा विशेष सन्मान आपण पाहतोय. धन्यवाद स्वप्नीलजी, आपण या स्पर्धेत सहभागी झालात, खेळलात सुद्धा, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हरेश्वरजी किणी जे आता इन मॅच होते पण आता पाहुणे म्हणून तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय हरेश्वरजी किणी यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आपण जयेश भोईर यांच्या शुभ हस्ते पाहतोय. तसेच प्राण सर आपण यायचंय, आपला देखील सन्मान व्यासपीठावर केला जाणार आहे. सन्माननीय प्राण भोईर साहेब आपण या प्लीज व्यासपीठावर. आपला देखील सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. प्राण भोईरजी आपण व्यासपीठावर या. चला, चालू असलेला सामना आपण पाहतोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे वर्सेस बाप्पा मोरया विठलवाडी. विटी लाईनचे हे दोन्ही संघ एकमेकांसोबत कित्येक वर्षांपासून खेळतायत, पण आता त्याच गोष्टीचा फायदा उचलावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा मागोवा हा सामना जिंकण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या फेरीत पोहोचलेले आहेत. या मैदानाशी एकनिष्ठ झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत. खेळपट्टी कशी खेळते दोन्ही संघांना माहिती आहे. जय हनुमान मायखोप संघाच्या कर्णधाराने यायचंय. आपण या स्पर्धेत सहभागी झालात म्हणूनच सहभाग चिन्ह देऊन आम्ही तुमचा गौरव करणार आहोत. तर जय हनुमान मायखोपचे कॅप्टन मनीष भोईर या, आपण या स्पर्धेत सहभागी झालात, त्याचमुळे विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं सहभाग चिन्ह देऊन तुमचा सन्मान आम्ही व्यासपीठावर करणार आहोत. तर या जय हनुमान मायखोपचे कॅप्टन आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला, तुमच्या आग्रहाखातीर आम्ही 5 षटकाचा सामना तुम्हाला खेळण्याची संधी दिलेली आहे आणि वेळ सुद्धा तुम्हाला सांगतोय 3:47 आणि यानंतर 3 सामने. तर आता आपण आपलं घड्याळ मॅच करून घ्या आणि जितका कमी कालावधी घ्याल तितका जास्त अवधी पुढच्या फेरीसाठी तुम्हाला मिळणार आहे. जय हनुमान मायखोपचा कुठलाही एक प्रतिनिधी या हा सन्मान स्वीकारण्यासाठी. जय हनुमान मायखोप आपला एक मेंबर पाठवून द्यायचा आहे सहभाग चिन्ह स्वीकारण्यासाठी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर रियांश येतोय. ओव्हर द विकेट स्वागत करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आहे आणि त्या अपीलमध्ये इंटरेस्ट पंचांना बिलकुल नाहीये. सर्व 11 खेळाडूंची ती अपील होती. बॅटचा संपर्क बॉलशी झाला होता आणि त्याचमुळे अगदी मधोमध जरी पकडले गेले पण जर बॅट इन्व्हॉल्व झाली तर अपीलला तितकंसं महत्त्व राहत नाही आणि त्याचमुळे ही एक सिंगल पूर्ण होते रोहितच्या बॅटमधून. बघा, मी वारंवार सूचना करतोय, लोड आम्हाला समालोचकांवरच येतो. घाई करा घाई करा घाई करा, मग शेवटच्या सामन्यामध्ये समालोचन राहतेच बाजूला आणि फक्त घाई करा हेच तुमच्या कानावर ऐकायला मिळेल. त्याचमुळे आताच घाई करा प्लीज. बघा, मी 3:47 तुम्हाला सांगितलंय. यापुढची 25 मिनिटं आणि 25 मिनिटांमध्ये डाव संपलाच पाहिजे. त्या सूचना आपण सातत्याने देतोय. सेकंड बॉल रेयांश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, हातखंड आहे या प्रयत्नांमध्ये रेयांशचा. चेंडूची गती काढून घेतात, बॉलला फ्लाईट देतात. अगदी स्टंप टू स्टंप अटॅक ठेवला होता. स्ट्रोकसाठी अगोदरच कमिट झाले होते फलंदाज मनोज हे कमिटेड प्लेयर आहेत आणि आता एकमेकांच्या उणीवांचा शोध घ्यावा लागेल. एकमेकांचे बलस्थानक आहेत त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ऑन ड्राईव्ह पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच फटक्यांची गरज असते आणि तो फटका पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅटमधून मिळतील या धावा 4 चौकार.
धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. रियांश पुन्हा एकदा होतं विकेट. स्ट्रायकर बॅटर रोहितसाठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हलक्यात स्लाइस केलाय. गॅप मोठा आहे, शोधलाय. आउटफिट स्लो आहे. 2 क्षेत्ररक्षकाचा चेस जारी आहे. चेस पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. सेन्सिबल क्रिकेट बाय रोहित. बॅक टू बॅक दुसरा चौकार. घ्यायचंय. आपली जागा व्यासपीठावर आहे. ही कळकळीची विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. प्लीज मी सन्माननीय प्रफुल्लजी घरत आपणास विनंती करतो, आपण विराजमान व्हायचं आहे व्यासपीठावर. दरम्यान बॅक टू बॅक 2 चौके येत आहेत रोहितच्या बॅटमधून. ऑन साईडला स्लॉग हिट केलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पोहोचतोय. बॉल कलेक्ट करतोय, आतमध्ये ढकलतोय. रिले फिल्डिंग पाहायला मिळालंय. हे प्रेझेन्स ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या शरीराचं संतुलन सरकते अशा वेळेला धावा वाचवण्यासाठी ते प्रयत्न तुम्हाला खूप कमी वेळामध्ये करायचे असतात आणि तेच प्रयत्न करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड केलेत गोलंदाज रियाजने. एकही डॉट नाही. परफेक्ट कंट्रोल या षटकावर फलंदाजी करणाऱ्या संघाचा. आता संधी निर्माण झाले. रेयांशने संधी निर्माण केले. काऊ कॉर्नरला झेल देऊन फलंदाज फेल होतोय. शेवटच्या बॉलवर शेवट गोडतोय टीम रॉकी ग्रुपचा. पहिला धक्का बसतोय बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. अशी रिक्वेस्ट आम्ही करतोय. बघा, आपण बँकेत खातं खोलतो, पण बँकेत खातं खोलल्यानंतर तुम्हाला काहीतरी ॲडव्हान्टेज मिळाला पाहिजे, काहीतरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. तर महाराष्ट्र ग्रामीण बँक केळवे ब्रांचच्या वतीनं एक परवाच्या दिवशी या ठिकाणी एक टेबल टाकलं जाणार आहे, कंपेन केली जाणार आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अकाउंट उघडू शकता, ज्यामध्ये तुम्हाला मेडिकल पॉलिसी मिळेल. तसेच जर तुम्ही सोलर पॅनल टाकतायत तर त्यांच्यासाठी देखील तुम्हाला सुविधा मिळणार आहे. तुम्हाला लोन मिळणार आहे. पॉलिसी कवर आहे 2 लाखाचा, ज्याचा वार्षिक हप्ता फक्त 20 रुपये. आणि जर आपण 436 रुपये वार्षिक भरले तरी सुद्धा पॉलिसी कवर आहे 2 लाखांची. तर अजूनही आपण जर खातं खोललं नाही आहे आणि सुविधा तुम्हाला हव्या आहेत तर परवा आपण कॅम्पेन चालवणार आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या वतीनं केळवे ब्रांचमध्ये. आपण नक्कीच ते खातं उघडू शकता. AB देवळेकर यांच्या वतीनं ही एक अपील आलेली आहे. या परिसरामध्ये जर आपण नक्कीच खातं खोललं नसेल आणि खातं खोलण्याच्या शोधात असाल तर नक्कीच लाभ घ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकचा. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक दोन्ही संघाच्या बाजूने घडलेलं आहे. बघा, इतका मोठा ब्रेक नकोय मित्रांनो. 2 मिनिटाचा कालावधी तुम्ही ओव्हर ब्रेकमध्ये घेताय. ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नको. प्लीज 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 रिक्वेस्ट आहे आयोजकांच्या वतीनं. बघा, ही स्पर्धा आपली आहे असं समजूनच आपण कमीत कमी वेळ घ्याल अशीच प्रामाणिक इच्छा आमची आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. गडीबाद झालाय 1. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. नवीन गोलंदाज येत आहेत पार्थ बॉलिंग ट्रॅकवर आहेत. सर्कलच्या आतमध्ये आपण जर पाहिलं फ्लाय स्लीप, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, वाईड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, लो फुल टॉस, ड्राईव्ह केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024. ही स्पर्धा 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क साधा. ही स्पर्धा असेल विठ्ठलवाडीच्या मैदानावर. बॅट अँड पॅड मधला बॉल उचललाय, पण उचलून जास्त काय फायदा होणार नाहीये, कारण अगदी बाउंड्री रोपवर लॉंग ऑनला झेल देऊन मनोज पाटील फेल होतोय. धक्का दुसरा. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. चला चला, एन्जॉय करण्यासाठी एकत्र येऊ नका. सोशल डिस्टन्सिंग ते तुम्हाला पाळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा, जेणेकरून आपला वेळ वाचेल.
मागच्या 4 सामन्यांमध्ये आम्ही एकही सूचना केली नाही. तुम्हाला रिलॅक्स ठेवलं, चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली. पण आता वारंवार आमच्या वतीनं तसे निर्देश यायला नको आहेत, तर आपणच तसं वर्तन करा जेणेकरून आयोजकांना ती सहकार्य लाभेल. दरम्यान प्रमुख काटा बाजूला केलेला आहे गोलंदाज पार्थने. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. खरं तर ही रिस्क होती, पण क्रिकेटच्या खेळामध्ये या रिस्कला तुम्हाला घ्यावं लागतं. मोठे फलंदाज जेव्हा समोर येतात अशा वेळेला ती रिस्क घेतोय गोलंदाज पार्थ ओव्हर द विकेट. पण आता कुठे रिस्क घेऊन चालला नाहीये, कारण बॉल थेट जाईल सीमारेषा पार. लॉंग ऑन क्लिअर करताना रॉयल एंट्री फलंदाजाची येतो षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर पार्थने आनंद दिला आपल्या सर्व खेळाडूंना, पण त्यानंतर लगेचच निराशा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. कारण यावेळेस फुल पिच बॉल होता, स्लॉटमध्ये बॉल होता आणि त्यानंतर ताकद तर दीपेशची तुम्हाला पाहायला मिळतेच आहेत. मजबूत खांदे आहेत आणि मजबूत खांदे असल्यानंतर 4 आर्म्स स्ट्रॉंग असल्यानंतर मग लिलया ते फटके तुमच्या वतीनं येत राहतात आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. सेट होण्यासाठी त्यांनी कालावधी घेतलाच नाही. त्यांनी पाहिलं की बॉलची पिचिंग आपल्या आवाक्यात आहे आणि त्याचमुळे आता प्रहार करण्याची गरज आहे आणि तोच त्यांचा नैसर्गिक खेळ बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या संघासाठी आलाय. पुढचा बॉल पारचा टप्पा खेचलाय, ऑन साईडला हॅमर केलाय बॉलला. गॅप मोठा आहे, बॉल नाही थांबणार, बॉल सीमारेषा पार. आता मात्र गाडी वेगानं पळते बाप्पा मोरया विठ्ठलवाडीची. या अगोदर षटकार, त्यानंतर चौकार, 4 धावा. राहायचं आहे जागमाता रावले आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा. इनिंग बेतमध्ये टॉस होणार आहे. थोडं महागडं षटक पारचं. ड्राईव्ह केलंय, प्रॉपर कॉपी बुक स्टाईल बॅटिंग, किंग ऑफ द रिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सडकून तो फलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडूचा खूप चांगला समाचार घेतोय. दीपेशच्या वतीनं हा तिसरा मोठा स्ट्रोक या षटकामध्ये, चौकार. नंतर विकेट, त्यानंतर षटकार, बॅक टू बॅक 2 चौकार. जबरदस्त इम्पॅक्ट आता मैदानाच्या आतमध्ये दीपेश टाकतोय. धावसंख्या पोहोचते बाप्पा मोरयाची 26 धावा. इन कटर होता यावेळेस, बॅटच्या व्यवस्थित मध्यावर बॉलला कनेक्ट करू शकले नाहीयेत फलंदाज दीपेश, पण 1 धाव मिळते लॉंग ऑनला. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ पोहोचलेला आहे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. टीम बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्या. धावांची चोरी, धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये करतो. धावांचा पाऊस पाडतोय. मागच्या षटकामध्ये शेवटच्या 4 बॉल्सवर त्यांनी कव्हर केलेत 15 धावा. धावसंख्या 27 झाले बाप्पा मोरयाची. मी म्हणालो होतं की हातखंड आहे. कटर्सच्या बाबतीत जर गोलंदाज रेयांचा आढावा घेतला तर लेग कटर्स, ऑफ कटर्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात. रॉंग वन आहेत गोलंदाज रेयांशकडे आणि त्याचमुळे त्याच गोष्टीचा वापर तो करतोय. पहिल्या षटकावर त्यांचं नियंत्रण पाहायला मिळालंय. सन्माननीय पारजी भोईर
व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्हाईट बॉल, एक धाव मिळेल बाप्पा मोरियाला, धावसंख्या 28. तर 5 मोरियांचा सन्मान आपण व्यासपीठावर आयोजक कमिटीच्या वतीने करतोय. क्रिकेट जर तुम्ही खेळलंय तर नक्कीच तो मान सन्मान तुम्हाला विविध आयोजकांच्या वतीनं मिळत राहील. ती प्रतिष्ठा तुम्ही जोपासलेली आहे आपल्या गावाची, आणि म्हणूनच प्राण भोईर यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. आणि मी विनंती करेन जयेश भोईर साहेबांना, त्यांच्या शुभ हस्ते ज्ञान भोईर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. कॅमेरामॅन फोकस करू ज्ञान भोईर यांच्यावर. रावळी गावासाठी कित्येक दशकांचं क्रिकेट ज्ञान यांनी खेळलेलं आहे, आणि म्हणूनच तोच वारसा घेऊन आता ही पिढी सुद्धा रावले गावाचं प्रतिनिधित्व करते. मागच्या सामन्यामध्ये चांगलाच खेळ रावले गावाकडून पाहायला मिळाला, आणि म्हणूनच तो खेळ पाहण्यासाठी ते आपसुकच यावा व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. बघा, तुमच्याकडे आता कटर्स आहेत, पण त्याचा वापर सुद्धा योग्य त्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि आता थोडीशी गाडी रुळावरून घसरलेली आहे, लक्ष विचलित झालेलं आहे. गोलंदाज रेयांचं बॅक टू बॅक वाईड बॉल्स येत आहेत. धावसंख्या झालेली आहे 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. काय सुरुवात दिली होती रॉकी ग्रुपने, आणि आता पुनरागमन करण्याची इच्छा रेयांची दिसून येते. कारण सर्वात जास्त टेन्शन कोणाचं होतं? मनोजचं टेन्शन बाजूला केलं गोलंदाज पार्थने. रोहित सुद्धा 2 चौकार खेचून बाद झाले. त्याचमुळे 2 स्ट्रायकर पॅटरला परतीचा प्रवास करण्यात गोलंदाजांना यश मिळालं, पण त्यानंतर दीपेश यांनी आपला किल्ला लढवलाय आणि चांगल्याच वेगानं धावफलक पुढे नेलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात चालू आहे. धावसंख्या 29 झाले. बाप्पा मोरिया विठ्ठलवाडीची. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, स्क्वेअर लेग. जाऊ दिल्या बॉलला. डायव्हर्जन झालंय आता बॉलच्या पिचिंगमध्ये. त्याचमुळे सातत्याने जर तुम्ही लेग कटर हातात आहे तर मग पिचवर तुम्हाला व्यवस्थित लक्ष केंद्रित करावं लागतं, कारण तो नियंत्रणाचा भाग आहे गोलंदाजाच्या. नाउ दॅट वॉज परफेक्ट पिचिंग. हेच तर आवश्यक आहे. यावेळेस स्टंप टू स्टंप पिचिंग केली. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने रोटेट झाला. हा लेग कटर अप टू डेट होता. गोलंदाज रेयांचा कमबॅक करणारा होता. जरी 3 वाईड्स आलेत, 3 डॉट सुद्धा आलेत, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. धावसंख्या झाले 30, 30 रन्स ऑन बोर्ड. बघा, आता फुलटॉस आलाय आणि त्या फुलटॉसला दिली दिशा. गोलंदाज रेयांची बदलली दशा. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ताकदवान षटकार, 6 धावा. रेणुका प्लीज, रिक्वेस्ट आहे आयोजकांच्या वतीनं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. आणि पंचांना सुद्धा मी नम्र निवेदन करू इच्छितो आयोजकांच्या वतीनं, आपण देखील त्या ठिकाणी थोड्या सूचना देत राहा. थोडंसं कठीण असतं आपल्यासाठी, पण तर देखील ही आपली स्पर्धा असताना आपणच त्या गोष्टी व्यवस्थित सांभाळायच्या. तर नवीन गोलंदाज येतात बॉलिंग ट्रॅकवर. आकाश एक मिस्ट्री एलिमेंट आहे रॉकी ग्रुप या संघाचा. आयोजनामध्ये देखील सिंहाचा वाटा आकाशचा असतो जेव्हा रॉकी ग्रुपची स्पर्धा आपण पाहतो. एकूण एक प्रत्येक मेंबर्स रॉकी ग्रुपसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतात, पण जेव्हा आपला संघ विविध प्रांतांमध्ये खेळायला जातो अशा वेळेला आपल्यातली जी प्रतिभा आहे ती सुद्धा प्रत्येक जण देण्याचा प्रयत्न करतो. समोर प्रतिभा दिसते, फलंदाज दीपेशची. फुल टॉस होता, ऑपॉर्च्युनिटी तितकी नावावर करता आली नाही. दरम्यान एक सिंगल पूर्ण झाले आणि कॅप्टन कल्पेशच्या वतीनं एक सिंगल मिळते आणि स्ट्राईक रोटेट होते दीपेशकडे, जे खूप गरजेचं आहे बाप्पा मोरिया विठ्ठलवाडीच्या भवितव्यासाठी. दीपेशचं जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहणं, पण हे विसरून चालणार नाही की मागच्या षटकात 4 डॉट्ससुद्धा दीपेशच्याच वतीनं आलेले आहेत. एक षटकार जरी आलाय शेवटच्या बॉलवर. 4थ्या षटकाची सुरुवात आकाशने सिंगलने केलेली आहे. धावसंख्या 37 झाले. 2 फलंदाज बाद झालेत. चला, दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. जागबाता रावले आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा. बॅक ऑफ द हँड बट फुल टॉस, त्यावर फुल टोल वसुली. बॉल लॉंग वर सीमारेषा बार, आउट ऑफ द पार्क, सिक्सर, 6 धावा.
येतोय लेग कटर आहे, टॅलेंट आहे आकाशकडे, पण त्याचा वापर अचूक झाला पाहिजे. बघा फुल टॉस बॉल जर आला तर तुम्ही सुद्धा काय करू शकत नाही, तो बॉल फलंदाजाच्या पक्षात जातो. त्यातल्या त्यात दीपेश हा सेट झालाय आणि त्याचमुळे यॉर्कर लेनचा विचार होता आकाशच्या मनामध्ये, पण तो विचार आता त्याने बाजूला ठेवलाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल नक्कीच आला असतं, पण बॉल पिच झाला अगदी पायांच्या मधोमध आणि त्यानंतर ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. वारंवार फुल पिच बॉल्स, यॉर्कर लेन बॉल्स, फुल टॉस बॉल, लेंथ बॉल यावर कुठेतरी फोकस आकाशचा पाहायला मिळतो आणि तो एक स्ट्रॉंग झोन आहे दीपेशचा. दीपेशचा आपण खेळाचा आढावा घेतला, 3 षटकार आणि 3 चौकार आलेले आहेत, तर एक प्रॉमिसिंग बॅटिंग दीपेशच्या वतीनं. पुन्हा एकदा रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच जाईल का? डेफिनेटली जाईल. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार, बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. दीपेश इज ऑन फायर. तर 37 धावांचा झालेला आहे आणि काय स्ट्राईक रेट आहे. मैदानाच्या आतमध्ये एअर स्ट्राईक करण्याचा उद्देश त्यांचा सातत्याने पाहायला मिळतोय. आणि सर्वात महत्त्वाची बाब काय, या दुपारच्या सत्रामध्ये आपण सकाळीच आढावा घेतला होता की सकाळ धावा होणार नाही, पण दुपारी धावा होतील. हवेचा झोत प्रभाव टाकेल, पण क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आहे. संधी आहे रॉकी ग्रुपकडे परत येण्याची या सामन्यामध्ये आणि याच परत आलेत. शेवटी का होईना आकाशच्या खात्यात विकेट जाते. सर्वात जास्त ज्याने डोकेदुखी दिली होती दीपेश हे बाद झालेत आणि हा धक्का आहे तिसरा. बाप्पा मोरया विठ्ठलवाडीला विकेट डाऊन. अंडर 25चा आहे आणि मी अंडर 23 आहे, तर उद्या मी खेळू शकतो. तर आता उद्या अंडर 25 म्हणजे 25 वर्षाखालील खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 53. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉनस्टॉप रेंजला पोहोचतायत सूर्यकांत. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या क्रमांकावर सूर्यकांत आले होते आणि सूर्यकांतने खरं तर डावाची सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. आता क्रम बदललेला आहे, सूर्यकांतचा क्रम 5वा झालाय. पण एका बाजूला कल्पेश जे कॅप्टन आहेत, ज्यांना फक्त 1 चेंडू मिळाला, 1 धाव त्यांनी पूर्ण केली आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत कामेश येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालाय कामेशला. फलंदाजी उत्कृष्ट राहिली, गोलंदाजी तितक्याच वरच्या दर्जाची राहिली आणि म्हणूनच शेवटच्या षटकासाठी त्यांनी स्वतःला राखून ठेवलं होतं. तर पाहूया शेवटचं षटक कुठल्या संघाच्या बाजूने जात आहे. कामेश तयार, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड हाफ वॉलीला एक्झिक्यूट घेताना बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 5व्या षटकाच्या सुरुवातीच्याच बॉलवर मिळतील धावा 4 चौकार. $57 रन्स ऑन बोर्ड आणि एक ह्यूज टोटलच्या दिशेने पावलं चालू लागलेली आहेत तर बाप्पा मोरया विठ्ठलवाडीची. कामेश फुललेनचा बॉल होता, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. थ्रो बॉलिंग एंडला आणि सूर्यकांतला परतावं लागतंय. डायमंड डकवर एकही चेंडू फेस न करता सूर्यकांत बॅक टू द आउट. चला नवीन बॅटर लगेच फास्ट.
हे महत्त्वाचं आहे. चपळ आहेत, फ्लेक्झिबल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं तरुण आहेत. त्याच संधीचा फायदा ते उचलतील का पाहूया. समोर कामेचं आव्हान आहे. मिड ऑफला कोणीच नाही आहे. बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची फलंदाजांना संधी मिळते. या 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या 60 अप, 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि अजूनही आपण पाहिलं तर या डावातले 3 बॉल्स शिल्लक आहेत. कामेशने पुनरागमन केलंय. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आलाय पण त्यानंतर त्यांनी विकेट मिळवली. त्यानंतर अजून एक संधी निर्माण झाली. मिड ऑफला कोण नव्हतं त्याचमुळे त्या 2 धावा मिळाल्या कल्पेशला. शफल झाले होते ऑफस्टपच्या बाहेर. अटेम्प्ट घेण्याची इच्छा होती पण सरते शेवटी त्यांनी अटेम्प्ट घेतला नाही. ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली कारण पॉईंटपासून थर्ड मॅनपर्यंत कोणीच नव्हतं आणि फक्त एक क्षेत्ररक्षक पॉईंटला होता आणि म्हणूनच ती निराशा वैभवच्या मुखातून बाहेर निघाली. दरम्यान धावसंख्या 61, 61 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. ही खासियत आहे कामेशची पण क्षेत्ररक्षकाची झाली घाई पण बॅकअप होता. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. बॉलला बाउन्स आहे सिक्सर सुप्रीमोच्या आणि त्याचमुळे जेव्हा तुम्ही आउटफील्डमध्ये प्रोटेक्शनला आहात तुम्हाला त्या बाउन्सचा अंदाज घेऊन बॉलला फॉलो करायचं असतं. चुकलेत तर मग प्रतिस्पर्धी संघाला धावा एक्स्ट्रा मिळतील आणि या 2 धावा मिळालेल्या आहेत. बाप्पा मोरियाला धावसंख्या पोहोचते 63 धावा, 63 रन्स ऑन बोर्ड. कामेश वरती विकेट. कामेशकडे एक खूप चांगली खासियत आहे स्लोवर वनची आणि गोट्या तर आपण खूप चांगले खेळलोय लहानपणापासून त्याचमुळे नेम काय कामेचं चुकणार नाहीये आणि परतावं लागतंय फलंदाज कल्पेशला. धावचीच्या स्वरूपात धक्का बसतोय टीम बाप्पा मोरियाला. 5वा विकेट डाऊन. फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत दुर्वेश आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत वैभव. वैभव तेच का ज्यांनी मागच्या सामन्यात धुमाकूळ घातला होता पण आज नक्की नेमकं दुपारनंतर झालं काय त्यांना थोडंसं थांबवलं संघाने. प्लॅन्स चेंज होत राहतात. ऑन द राईज ॲट इज बेस्ट. शेवटच्या बॉलवर तडाखा पाहायला मिळाला दुर्वेशचा. बॉल थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. धावसंख्या पोहोचते 69. जिंकण्यासाठी 70चं लक्ष ठेवलेलं आहे. 30 चेंडू 70 धावांची गरज. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. चला टॉस साठी या. मी उडू आणि ओपनिंग पेअर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये लवकर. चला या. 2 कॅप्टन्स रेडी आहेत. सामना 5 षटकांचा. आवाज जात नव्हता ना. या
तर सन्माननीय स्वप्नीलजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. नाणं तुम्हाला माहितीच आहे, एका बाजूला VKM, एका बाजूला 50. सामना 5 षटकांचा असेल. ओके डन. कॉल कोण देईल? चालेल, चॉईस द्या. तर कॉल देतील जय महाराष्ट्र चिखलपाड्याचे कॅप्टन VKM आणि 50. 50वं वर्ष आहे या आयोजनाचं, क्रिकेटच्या बाबतीत पहिलं. तर नाणेफेक जिंकलेली आहे जय महाराष्ट्र चिखलपाडे. धन्यवाद स्वप्नीलजी, खूप चांगला प्रतिसाद आपल्या वतीने मिळतोय. नवनाथ, निर्णय काय असेल? बॅटिंग. खरं खरं सांगायचं आहे, पहिल्या डावातला परफॉर्मन्स मनासारखा झाला का मागच्या सामन्यामध्ये? नाही, मनासारखा झाला नाही. कसं अनुभव नव्हता ग्राउंड पिचचा, म्हणून थोडा लो राहिलो. पण सातत्यानं आपण विविध स्पर्धांमध्ये आपण पाहतो, म्हणजे विठ्ठलवाडीची स्पर्धा असेल, विरातांची असेल, रॉकी ग्रुपची असेल, खेळपट्टी अशीच असते आणि आउटफील्ड सुद्धा तशीच असते आणि त्याचमुळे तितका त्रास व्हायला नको, प्रॅक्टिसचा अभाव. आता या यंदापी सीझनचा पहिली टुर्नामेंट होती, म्हणजे थोडी हे होतं. काय माइंडसेट आहे? सामना जिंकल्यानंतर चर्चा झाली, कशा पद्धतीचं खेळाडूंचं समर्थन किंवा चर्चेचा भाग काय राहिला? काय नाही, आता ज्या सर्वांचं बेस्ट द्या असंच चालेल. क्या बात आहे, सर्वांनी बेस्ट द्यायचंच असते तरच आपण सहभाग घेतो. तर नाणेफेक जिंकले जय महाराष्ट्र चिखलपाडे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करायचं आहे जागमाता रावळे या संघाला. दोन्ही संघादेव शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा भारदस्त अनुभवी आणि अभ्यासू आवाज अजित पाटील सरांकडे. स्टे ट्यून ऑन प्रोलिंग स्पोर्ट्स. आपण पाहतोय VKM चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. थँक्यू. थँक्यू. 70 धावांचा पाठला कसं करायचं या ठिकाणी रॉकी ग्रुप टेंबी खोडवे संघाला. ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामेश, मागच्या मॅचचा हिरो, आणि एका बाजूने रियांश आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती ते सचिन. चला थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून अजूनही 2 मॅच शेष आहेत. काफी बड़ा मुकाबला, 70 रनों का बड़ा लक्ष्य. कामेश गए मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के अवार्ड को जीता था. इस बार देखना किस तरह से बल्लेबाजी करेंगे. तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए सचिन. पहली गेंद, वाड़ा शॉट, लॉन्ग ऑफ को क्लियर करते हुए, अपने इरादे को पक्का करते हुए कामेश के बल्ले से आता हुआ हवाई फायर, मैसिव 6. गए मैच का जो रिदम है वो अभी भी बरकरार है. लगता है कि गया मैच अभी भी उन्होंने छोड़ा है और अभी खेलने के लिए उस तरह की बल्लेबाजी बहुत ही बढ़िया. जिस तरह से उन्होंने प्रॉपर मिडल ऑफ द बैट खेला, लॉन्ग ऑफ को क्लियर किया, 6 रन उनके नाम पर. इस बीच अगली गेंद, इस बार ऑन द बड़ा शॉट, कमेंट्री बॉक्स के ऊपर से दूसरा लगातार बैक टू बैक 6. की जो बल्लेबाजी है देखने लायक यहाँ पर बनती हुई. बैक टू बैक 2 बेहतरीन शॉट और सीधे बल्ले से इस समय खेलते हुए सचिन, जो गए मैच में बेहतरीन गेंदबाजी कर रहे थे, लेंथ लाइन को बेहतरीन मेंटेन किया था, इस समय थोड़ा सा एक्सपेंसिव नजर आ रहा है. उसकी वजह कि कामेश की बेहतरीन अदाकारी. बैक टू बैक 2 बड़े हिट आए, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई नुकसान से. फाउंडेशन को बिल्ड करने का प्रयास है इस समय कामेश का, अपने इरादे को पक्का करते हुए और सीधा कमेंट्री बॉक्स के ऊपर से छक्का जड़ते हुए. चेअरमन मायकोप संघाचे संगणक संजय गावड सर कुठे असतील प्लीज यायचे. आणि ह्या मॅच नंतर रॉकी ग्रुप टेंबीखोडा संघाचे रॉकी पाटिल यांना आम्ही विनंती करते आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. इस बीच चलेंगे बीच मैदान की तरफ. कामेश की आक्रामकता और संयम का बेहतरीन समन्वय. 2 बड़ी शॉट के बाद में देखना है क्या उनकी बल्लेबाजी इसी तरह की अदाकारी दिखाएगी या फिर थोड़ा सा संयम बरकरार रखेंगे. इस बार बहुत ही बढ़िया, एक बार फिर सीधे बल्ले से मनोज पाटिल वहां पर है. सिंगल से सेटिस्फाइड होना पड़ेगा. स्कोर कार्ड के ऊपर 13 बिना कोई नुकसान से 13 रन. एक अच्छी बल्लेबाजी. जब आक्रामकता और संयम का मिश्रण आपके बल्लेबाजी में हो तब आप अपने ध्येय की तरफ बहुत अच्छी तरह से आगे बढ़ते हो. इस बार उनके साथ रियांश आए हैं. 70 रनों का लक्ष्य.
14 रनों के औसत से रन्स बनाना है आपको, और उसी तरह की एक आक्रामक पारी का जो आगाज है इस समय देखने को मिलता हुआ। रियांश ऑन स्ट्राइक, अगली गेंद इस बार उड़ा दिया, लॉन्ग ऑन को क्लियर करता हुआ, स्लॉट में गेंद थी, खेलते आउट ऑफ द पार्क। एक बार फिर बेहतरीन शॉट, सिक्सर। के पर 3 बेहतरीन सिक्सर, हवाई फायर। सचिन क्या आखिरी 2 गेंदों में कम बैकिंग करेंगे? इस बार फुल टॉस थी, मौका नहीं उठा पाए, मिड ऑन में खिलाड़ी है, और ये अगर अटेम्प्ट करते अच्छी तरह से विकेट जाने का मौका बन सकता था। सिंगल से स्कोर में इजाफा 2-0। देखना है क्या ये बीमर है, ये चेक किया जाएगा। बैट्समैन रिव्यू, 20 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर, 70 रनों का लक्ष्य, और जो आक्रामकता भरी पारी का जो आगाज किया है वो देखने लायक बनता हुआ। रॉकी ग्रुप टेम्बी खोड़ावे के जो बल्लेबाज है, ओपनिंग पेयर के रूप में कामेश जो अपनी अप्रतिम अदाकारी लगातार दिखा रहे, और उनका साथ देते हुए मिस्टर रियांश। फेयर डिलीवरी, अच्छी गेंद, 20 रन के ऊपर स्कोर कार्ड। रिव्यू आपला गमावलेला आहे, रॉकी ग्रुप संघाने याची नोंद घ्या। 20 रन ऑन स्कोर कार्ड, आखिरी गेंद अभी भी आनी शेष है। इस गेंद को अच्छी तरह से डालना होगा सचिन को, क्योंकि अभी भी 50 रन बचे हैं, 25 गेंदें शेष है, मैच कभी भी किसी भी पक्ष में घूम सकता है। आवश्यकता है कंसिस्टेंसी की, रेगुलरिटी की। देखना आखिरी गेंद किस तरह से डालेंगे मिस्टर सचिन पैवलियन की तरफ से। राइट मोड़ दो विकेट, इस बार फुल टॉस की गेंद, खड़े खड़े खेल दिया है, गेंद जाएगी मिड विकेट को क्लियर करते हुए, बिग सिक्सर। पहिलं षटक इथे संपलं आणि तब्बल 26 स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतंय। बदलना तो तय है हर चीज का इस संसार में, बस थोड़ा सा सब्र रखना, किसी का दिल बदलेगा तो किसी के दिन बदलेंगे। थोडस वातावरण चेंज झाले। 26 स्कोर कार्ड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय मनोज पाटील, संघाचा एक आधारस्तंभ। आणि जर बाप्पा मोरया संघाला कम बॅकिंग करायची तर कंजूसी गोलंदाजीची गरज। ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा सिग्नल येतोय, इट्स नो बॉल। धावसंख्या 1 ने पुढे झाल्याने पोहोचले 27 येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट। चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू हाताळला गेलाय, इट्स डॉट बॉल। अप्रतिम अशी गोलंदाजी, मनोजला आपला क्लास गुणवत्ता दाखवावी लागेल। पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह आलंय, रियांश आणि कामेचा हल्ला झालाय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर कंजूसी गोलंदाजी केली, इकॉनॉमी षटक जर हाताळलं तर मॅच मध्ये वापसी करता येईल। बघूया पुढचा चेंडू, ओ हो वाडा शॉट, वेट केलं, वॉच केलं आणि चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय। सरळ डीपेक्सचा कव्हर मधनं येतोय चौकार। स्कोर कार्ड वरती थोडासा चेंज ऑफ द पेस होता, रीड केला आणि त्याला एक्झिक्यूट केलं गेले। प्रॉपर शॉट,
हो, यावेळेला डॉट बॉल आलाय, वेगवान चेंडू हाताळला गेला. एक तेरी तो एक मेरी बनतीये. मनोज पाटील रियांशला सांगतायत तुल्यबल्ल युद्ध कसं असावं, सर्वांच्या नजरा वेधून घेणार असावं आणि दोन दिग्गज खेळाडू आगरी समाजातील आपल्या संघाचा विजय व्हावा म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करताना एक जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. क्लास क्रिकेट. पुढचं चेंडू गतीला परिवर्तन केलं होतं, यावेळेला फिंगर रोल केले होते मनोज पाटीलनं. तिथे मात्र कल्पेश वेगानं येतात. मिडॉनला सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचले ते 32. 32. अतिशय अप्रतिम असं द्वंद्व. यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या 50व्या वर्षातील प्रत्येक सामना तुम्हाला नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त तरारक, चित्त वेदक सामन्याची पर्वणी घेऊन येईल. पुढचा चेंडू. हो, यावेळेला मनोज पाटील कमबॅकिंग करतोय. ओपन मॅचेसचा माझ्याकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावताना कामेच्या अगेन्स्ट मात्र डॉट चेंडू हाताळताना मॅच मधली जी कश्मकश आहे ना, मॅच मधला जो थरार आहे तो कायम ठेवताना गुड बॉलिंग. पुढचा चेंडू मनोज पाटील. ओहो, यावेळेला मात्र काय पिक केलंय चेंडूला. कामेश आज मात्र थांबणार नाहीये. फेकून दिले सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. कामेश नावाचा ब्रँडेड बिग 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 ब्लास्ट षटकार. थँक्यू. धावसंख्या झाले ते 32. 38ची गरज आहे. 38 झालेले आहेत आणि गरज आहे ती 32ची. 38 धावा झालेल्या आहेत आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास खुद चल के समंदर भी आएगा. कोशिश तुम्हाला सातत्याने करावी लागेल. 18 चेंडू 32 इक्वेशन. हे षटक भरपूर महत्वाचं आहे, भरपूर महत्वाचं. 70 धावा या ठिकाणी बनवल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्युत्तर दिले रियांशनं आणि कामेशनं. एक अप्रतिम विस्फोटक स्टार्टनं. जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. येणारे गोलंदाज आपण बघतायत मिस्टर रोहित. रोहितचे 6 चेंडू या मॅच ची जी दिशा आहे ते ठरवतील. 18-32 इक्वेशन आहे. क्रिकेटमधलं कुठलंही टार्गेट सेफ नसतं. ज्या वेळेला विस्फोटक बॅटिंग करत असतात फलंदाज. इथे मात्र एक गोलंदाजाला बोलवले. मिस्टर रोहित दाखल झालाय. संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. इथून यांचे 6 चेंडू भरपूर महत्वाचे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न आहे. सरळ व्हाईट बॉल बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचले ती तब्बल 39 धावा. 39. पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला उडवला रियांशनं. चेंडू सरळ जातो आसमानी टोला. आलाय बिग षटकार. षटकार. षटकाराची आतषबाजी बघायला मिळते. हो, यावेळेला लोअर फुलटच बघायला मिळतोय. मिड ऑफला थोडेसे सफल झाले होते. ऑन साइडला फक्त दिशा दिली. सिंगल कंप्लीट केले. 46 धावा. सलामीर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फाउंडेशन बिल्ड करताय. 70 धावांचा डोंगर. परंतु त्या डोंगराला अचीव करताना, त्या धावांना अचीव करताना एक साजेशी फलंदाजी बहरताना दिसते दोन्ही फलंदाजाची. पुढचा चेंडू आणि चुकीला माफी नाहीये. इथे मात्र येतोय सरळ डीप बॅकवर्ड टच केलेला षटकार.
धावा स्कोर कार्ड वरती. जणू काही दोन्ही फलंदाज सांगतात लढण्याचा इतिहास आमचा, हारणं माझ्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी जिंकणं नियतीलाही शक्य नाही, असं नकळतपणे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मनातल्या मनात बोलत असतील. बघूया. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली ती तब्बल 52-18ची अजूनही गरज आहे आणि चेंडू तुमच्याजवळ शेष आहेत ते 14 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आलंय कुठे. पुढचा चेंडू. हो हो, हाच क्लास आहे रोहित यांचा आणि या क्लासला साजेशी थोडासा उशिरा का होईना परंतु बोटाची जादू काय असते. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा जो लेग कटर चेंडू असतो, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चेंडू जो आपण म्हणतो, तो कशा पद्धतीने हाताळला जातोय तो दाखवताना. गुड बॉलिंग, चांगला चेंडू आहे. 13-18 मॅच आता मात्र आणखीन रंगतदार बनताना. जबरदस्त मॅच. ओहो, ऑन दी अप, काय शॉट केला डाऊन द ग्राउंडला. हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. कामेश ऑन फायर, अतिशय देखणा मासिव षटकार. प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांचं ट्रेडमार्क, झाकिया, ट्रेलर खूप सुंदर बघायला मिळते. मनोज पाटील या षटकामध्ये काही मॅजिक स्पेल बघायला मिळेल का, हेही महत्वाचं आहे. इथे मात्र प्लम मध्ये पकडले गेले आहेत आणि पहिला विकेट येतोय लेग बिफोरच्या रूपानं. रियांश आउट, गॉन. सन्यूमॅन येत आहेत. मिस्टर आकाश, चांगली कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पा मोरया संघाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर आपण बघतायत. प्रयत्न रत्न ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि सातत्याने ते करणं गरजेचं आहे. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना ब्रेक थ्रू दिला गेलाय, परंतु रियांचं स्वागत झालं पाहिजे टाळ्यांच्या गजरामध्ये. गुड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. पुढचा चेंडू. उलटा चेंडू मिडॉपला. मात्र दीपेसारखा एक जबरदस्त खेळाडू आहे, एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या एकूण 60 वर पोहोचले. त्याच्यानंतर जसा सामना संपेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय श्री जागमाता रावळी संघानं. पुढचा चेंडू. मिस टाइम, यस नो, टेकन आणि कामेज जातो या ठिकाणी बाद होऊन. मॅच मध्ये मनोज पाटील येण्याचा प्रयत्न करतायत. 2 स्थिरावलेले फलंदाज माघारी परतल्यानंतर बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ पुनश्च ताकदीने या ठिकाणी उभा राहील का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये घर करतोय. उत्तर आपल्याला मिळेल मैदानामध्ये. एसटीचे येतोय सूरज. 9 चेंडू आणि 11ची गरज आहे. मनोज यांचे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले, पुनश्च मॅच मधला इंटरेस्ट एक जबरदस्त वाढेल. एंटरटेनमेंट मग तुम्हाला मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये बघायला मिळेल, कारण स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि प्रत्येक क्षणोक्षणाला तुम्हाला काय बघायला मिळेल तर फक्त आणि फक्त टॉप लेवल मनोरंजन. बघूया मनोज. इथे निस्ताईन पुनश्च, यस नो, टेकन आणि आणखीन एक धक्का. मॅच मध्ये केलाय पलटवार. मनोज पाटील ना एक धुन तो बनती भाई.
हो, याही वेळेला मात्र बघायचं आहे सिंगल होईल का कंप्लीट. डायरेक्ट हिटचा टीम होता आणि चुकी झालंय. जिथे बँक बॅलन्स थोडासा कमी आहे तिथे मात्र एक एक्स्ट्राची धाव आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले. 61 म्हणजे 9 ची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. अतिशय अप्रतिम मॅच, जबरदस्त मॅच. 7 मध्ये 9 ची गरज आहे. 2 सेट बॅटर मैदानाच्या मध्ये खेळत असताना विजय सहज वाटत होता, परंतु रियांश आणि कामेश आऊट झाल्यानंतर संकट ओढवले. यावेळेला हळूवारपणे पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट होईल का? मिसफील्ड झाले. 2 वेळा मिसफील्ड बघायला मिळाली आणि त्याचा परिणाम काय? जिथे फक्त 2 धावा होत्या त्या 4 मध्ये कन्वर्ट झाल्या. धावसंख्या बघायला मिळते ती 63. आता 6 चेंडू आणि 7 ची गरज आहे. जर मॅच टाय झाली सुपर ओव्हर, त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. आपण वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे. 6 चेंडू 7 ची गरज एसटीचे. थँक्यू थँक्यू. 6 चेंडू आणि 7 ची गरज. खोल ते पंख कहता है परिंदा भी उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी पूरा आसमान बाकी है. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान, जितनी गहराई अंदर है उतना ही बाहर तूफान बाकी है. 6 चेंडू आणि 7 ची गरज. व्हॉट अ मॅच. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय सूर्यकांत. सहा चेंडू 7 ची गरज. चांगली मॅच, अतिशय अप्रतिम अशी मॅच. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय आकाश, नॉन सायकिंग कडे ते उमेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सूर्यकांतला आमंत्रित केले. 6 चेंडू 7 ची गरज. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. दीपेश चुकी करणार नाही. आणखीन एक धक्का. आणखीन मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण करतायत मिस्टर सूर्यकांत एसटीचे. मध्ये 7 ची गरज आहे. जर मॅच टाय झाली सुपर ओव्हर, थोडीशी घाई करा. अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहे. सूर्य हा अस्ताला जातो. कहते ना अपने आप को कभी कमजोर साबित मत होने देना दोस्तों. अपने आप को कभी कमजोर साबित मत होने देना, क्योंकि ढलते हुए सूरज को देखकर लोग अक्सर घर के दरवाजे बंद किया करते हैं. बघूया पुढचा चेंडू. उलटा चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेलाय. मनोज पाटील वेगाने येत आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. आता येणारे चेंडू आहेत ते 4 आणि धावा बनवायच्या त्या 6. एक मोठा शॉट, मॅच फिनिश. आणखीन एक गडी बाद. मॅच टेन्शन मध्ये काही होऊ शकतं. इथे मात्र 4 मध्ये 6 ची गरज आहे. अतिशय सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत आणि एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत की असं वाटते की केलवरो स्टेशनला जाणारी ट्रेन आज भरणेपाडा वाया जाते की काय. एवढी हृदयाची धगधग जाणवताना दिसते. 4 मध्ये 6 ची गरज. सूर्यकांत तयार. ओ माय गॉड. आणि आला इथे डॉट बॉल. 3 मध्ये आता 6 रनची गरज. क्रिकेट हा नेहमी रंग बदलणारा खेळ म्हणून आपण सातत्याने बघतोय, परंतु आज अनुभव तुम्हाला मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून बघायला मिळते.
मॅच होती कुठे. 12 चेंडू 12ची गरज असताना मनोज पाटीलने आपली एक्युरेसी दाखवली आणि त्यानंतर आता सूर्यकांत आपला डिसिप्लिन दाखवतोय. 3 मध्ये 6ची गरज. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. आणि इथे उडवलाय चेंडू आणि झेल बाद. मॅच आता भरपूर प्रमाणात फसले. 2 चेंडू आणि आता 6 धावेची गरज आहे. प्रेशर थोडस वाढतंय. एक रिफ्रेश सॉन्ग. ठिकाणी आमचे सुभाषजी कदम लावत आहेत. जबरदस्त सॉन्ग आपल्याला बघायला मिळतोय. दिल जीतने का मकसद रखो, दिल जीतने का मकसद रखो. हॅलो. तर 2 चेंडू आणि 6ची गरज आहे. बघूया. न्यूमॅन आलाय मिस्टर राहुल. 2 मध्ये 6ची गरज. जबरदस्त मॅच. जर स्कोर लेवल होते, टाय मॅच होते, सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. सन्युमान अप्रतिम ब्लॉक होल. सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट नाहीये. आता एका चेंडूवरती धावा बनवायच्या त्या 5. चौकाराला सुपर ओव्हर. स्कोर इज लेवल. सुपर ओव्हर खेळण्याची संधी असेल. कामेश आणि रियान्स खेळताना मॅच मला वाटते 4 षटकामध्ये संपेल की काय असं वाटत होतं, परंतु ते बाद झाले आणि बॅक द क्यू बघायला मिळाली. परतीच्या मार्ग वरती अनेक खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. त्याचा परिणाम मॅच फसले. मनोज पाटीलचं ते षटक जे खेळाडू बाद केले आणि त्यानंतर सूर्यकांतची जी एक्युरेसी या मॅच मधलं एंटरटेनमेंट खूप वेगानं वाढवते. अजूनही 2 धावा दिलेल्या आहेत फक्त 5 चेंडूमध्ये. चौकार, सुपर ओव्हर, षटकार, मॅच फिनिश. आणि इथे चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव परिपूर्ण आणि हा विजय अक्षरशः खेचून आणलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 3 षटकामध्ये तब्बल 58 धावा. 12 चेंडू आणि 12ची गरज असताना कुठेतरी मोठे शॉट खेळण्याचे प्रयत्न केले. मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न केला आणि बाप्पा मोरी या संघानं जो पलटवार 2 षटकामध्ये केलाय त्याला सॅल्यूट असेल. अप्रतिम विजय म्हणावा लागेल. आणि इथे आपण या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच दरम्यान थोडंसं डिस्कस या ठिकाणी